नमस्कार, मी सानवी शिरवड. आज तुमका मी आमच्या मसाल्याच्या फॅक्टरीत मालवणी मसालो कसो बनतात ता तुमका मी दाखवतय. यो मालवणी मसालो बनवताना त्याच्यात खयचे खयचे गरम मसाले घालूचे लागतात, काय काय काळजी घेऊची लागता आणि याची सगळी प्रोसेस तुमका आज मी दाखवतय. चल बाप्पा. सगळ्यात आधी मिरची देठ काढूच्या मशनीत टाकून घेऊया. मिरची टाकल्यावर ही मशीन मिरचीमधली धूळ, कचरो आणि मिरचीची देठा काढून बाजूक टाकता. बघूया आपण कशी करता ती. आपल्याक आता देठ काढलेली स्वच्छ मिरची मिळालेली असा. ही बघा. देठ काढलेली मिरची आमच्या सोलर युनिट मध्ये सुकूक घालतलो. युनिट मध्ये मिरची सुकत घातल्यामुळे त्याच्यावर खयचो धूळ बसत नाही का खयचो कचरोही बसत नाही. कढीपत्त्याची पाना, धने, काळी मिरी, लवंग, बडीशेप, खसखस, हळकुंड, दालचिनी, चक्रीफूल असे काही 26 गरम मसाले आम्ही मापात काढून घेतो. हे गरम मसाले आम्ही अखंड आणि दर्जेदारच वापरतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. आमच्या मालवणी मसाल्यात गरम मसाल्यांचा प्रमाण जास्त असा. त्यामुळे त्याच्यात तुम्ही मटण, चिकन, उसळ केलास तर त्याच्यात दुसरो खयचो मसालो घालूची गरजच नाही. हे प्रमाणात काढलेले गरम मसाले आणि मिरच्यो लाकडी घाण्यावरच्या तेलात आगीवर खमंग भाजून घेऊया. कांदा, दालचिनी, हिंग, हळकुंडा असे जे कडक पदार्थ आहेत ते आपण भाजून घेऊया. आता ह्या आगीवर भाजलेल्या गरम मसाल्यांचो मस्त खमंग वास येऊक लागलेलो असा. खमंग भाजलेले मसाले आपण काढून घेऊन थंड करीत ठेवूया. गरम मसाले थंड होईसर आपण मिरची भाजून घेऊया. ते खमंग भाजलेत याची खात्री करून त्यांका सुद्धा थंड करीत ठेवूया. गरम मसाले आणि मिरची थंड झाले असत त्यांका आता कांडप मशीन मध्ये घालून कुटून घेऊया.
तुमका जर पारंपरिक पद्धतीन बनवलेलो मालवणी मसालो होयो असा आणि आजीच्या हातच्या जेवणाचो आनंद घेऊचो असा तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आम्ही बनवलेलो ह्यो मसालो मागवून घेवा. झालेलो मसालो चाळून घेऊया आणि त्याका आता पॅकिंग करून घेऊया. तोही रंग न वापरता आणि पारंपरिक पद्धतीने मसालो आमच्या फॅक्टरीत कसो बनवला जाता आम्ही तुमका दाखवले. ह्यो व्हिडिओ तुमका नक्कीच आवडलो असा, त्यामुळे ह्या व्हिडिओक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.